आणि महत्त्वाची घडामोड आहे। अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात आरोपीला जन्मठेप सुनावण्यात आलेली आहे। मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली, तर कुंदन भंडारी आणि महेश पळणीकर या दोघांना 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। भंडारी पळणीकर यांच्या शिक्षेचा कालावधी त्यांची लवकर सुटका होणार आहे, कारण त्यांच्या शिक्षेचा कालावधी हा कमी आहे। अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण एप्रिल 2016 मध्ये अश्विनी बिद्रे बेपत्ता झाल्या। मीरा रोडच्या घरात अभय कुरुंदकरने अश्विनी बिद्रेंची डोक्यात बॅट मारून हत्या केली। हत्या केल्यानंतर कुंदन भंडारी आणि महेश पळणीकर यांच्या मदतीने अश्विनी यांच्या मृतदेहाचे वूड कटरने लहान लहान तुकडे केले गेले। हे तुकडे काही काळ फ्रीज मध्ये ठेवून नंतर ते वसईच्या खाडीत टप्प्याटप्प्याने फेकून दिले। एका गोणीतून बॉडीचे तुकडे वसईच्या खाडीमध्ये फेकून देण्यात आले होते। हत्येपूर्वी अश्विनी बिद्रे अभय कुरुंदकरला भेटल्या होत्या। त्यानंतर दोघेही कुरुंदकरच्या मीरा रोडच्या घरी गेले, हे लोकेशन वरून निष्पन्न झालं होतं। पोलिसांनी अश्विनी बिद्रेंचा मोबाईल, लॅपटॉप आणि कुरुंदकरच्या मोबाईल मधला डाटा हा रिकव्हर केला होता। अश्विनी बिद्रे आणि मुख्य आरोपी अभय कुरुंदकर हे सांगलीमध्ये असताना एकत्र कामाला होते।